नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागाचे ग्रुप सी चे 10 पदाचे रिझल्ट हे लागलेले आहेत। तर ते बघा कुठले कुठले होते। आहार तज्ञ, कनिष्ठ अवेक्षक, मोल्ड रूम तंत्रज्ञ, नळ कारागीर, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, दंत आरोग्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, गृहिणी वस्त्रपाल आणि ग्रंथपाल एवढ्याची लिस्ट हे विद्यार्थी मित्रांनो ग्रुप सी चे आलेले आहेत। आता याच्या नंतरचे ग्रुप सी मधले काही, ग्रुप सी चे काही आणि डी चे काही लागायचे आहेत। तर त्याच्याच विषयी आपण आज माहिती बघणार आहोत। त्याचीच एक अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट कधी लागणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप सी आणि ग्रुप डी चा रिझल्ट ग्रुप सी मधले काही पोस्ट आणि ग्रुप डी चा रिझल्ट केव्हा लागणार आहे ते आपण बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप डी आणि ग्रुप सी मधले काही पोस्टची एक नोटीस आलेली आहे, म्हणजे एक सूचना दिलेली आहे। आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे। तर बघा इथं राज्य सरकारच्या वतीने गतवर्षी 28 ऑगस्ट 2023 रोजी मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध केली होती। तर आरोग्य विभागातील गट क व गट ड संवर्गातील एकूण किती पदे होते? 10,949 पदासाठी पात्र उमेदवारांची 30 नोव्हेंबर 2023 ते 12 डिसेंबर 2023 दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती। भरती प्रक्रियेतील आहार तज्ञ, कनिष्ठ अवेक्षक, रेडिओग्राफी तंत्रज्ञ, नळ कारागीर, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, दंत आरोग्य, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, गृहिणी वस्त्रपाल, ग्रंथपाल आणि आदी पदाची काय निवड व आणि प्रतीक्षा यादी हे जाहीर झालेली आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या संवर्गातील प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत फक्त ग्रुप सी च्या 10 पदे। ग्रुप सी ची किती पदे आहे? ग्रुप सी चे 10 पदांची निवड ही नियुक्ती आणि प्रतीक्षा यादी ही प्रकाशित करण्यात आलेली आहे। आता या 10 संवर्गातील नियुक्ती 8 फेब्रुवारी पर्यंत येणार असून, बघा कधी 8 फेब्रुवारी ग्रुप सी आणि डी मधली किती? 8 फेब्रुवारी ही तारीख लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। 8 फेब्रुवारी पर्यंत करण्यात येणार असून उर्वरित संवर्गातील अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी 8 दिवसात लावण्यात येणार आहे। किती दिवसात? 8 दिवसात लावण्यात येणार आहे। किती दिवसात? 8 दिवसात लावण्यात येणार आहे, म्हणजे फेब्रुवारी मध्ये तुमचा रिझल्ट हा लागणार आहे। नियुक्ती देखील लवकरच करण्यात येणार आहे। भरती प्रक्रिया गतीने व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी आरोग्य मंत्री डॉक्टर सावंत यांनी भरती कंपनीच्या प्रतिनिधी समवेत वेळोवेळी काय करतात आहे? बैठका घेऊन तसेच निर्देश देत आहेत। त्यांनी एक सूचना पण दिलेली आहे। TCS कडून निवड यादीतील उमेदवाराचे बायोमेट्रिकद्वारे घेतलेल्या हाताच्या बोटाचे ठसे व फोटो कागदपत्रे पडताळणीच्या वेळी त्यांच्याकडील प्रतिनिधीमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। तेव्हा बायोमेट्रिकद्वारे घेतलेले ठसे, प्रत्यक्ष उपस्थित उमेदवाराच्या बोटाचे ठसे व फोटो ID यांची अंतिम तपासणी करण्यात येणार आहे। तर बघा गेल्या 5 वर्षात प्रथमच एकूण 10,949 पदासाठी प्रक्रिया राबवून इतक्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदे भरण्यात येणार आहेत। या मेगा भरतीनंतर मनुष्य अभावी आरोग्य व्यवस्थेवर पडत असलेला ताण कमी होण्यास मदत होणार, तसेच राज्यातील नागरिकांना विनाविलंब व सुलभ आरोग्य सुविधा पुरविणे शक्य होणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही एक सूचना आलेली आहे का रिझल्ट तुमचा ग्रुप सी मधील काही पोस्ट, ग्रुप सी ची काही पोस्ट आणि ग्रुप डी मधले पोस्टचा रिझल्ट हा 8 दिवसात लागण्याची शक्यता आहे असे इथं सांगितलेलं आहे। बघा 8 फेब्रुवारी पर्यंत करण्यात येणार असून उर्वरित अंतिम निवड यादी ही, आणि विद्यार्थी मित्रांनो हे पण लक्षात असू द्या, तुमची जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्याच्यानंतर तुमचा लगेच तुम्हाला तात्काळ निवड यादी निवड होणार आहे। तात्काळ तुमची काय होणार आहे? तिथं निवड होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो ही प्रोसिजर खूप फास्ट चाललेली आहे, त्याच्यामुळं तुमची लगेच रिझल्ट लागल्या लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला लगेच काय होणार आहे? तुमचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो एक नोटीस जाहीर झालेली आहे, ही आता 4-5 तासापूर्वीचीच आहे। तर सर्वांनी इथं लक्षात घ्यावी ही नोटीस, आणि रिझल्ट लागल्या लगेच तुम्हाला मी अपडेट देणार आहे। ग्रुप सी चे काही पोस्ट आणि ग्रुप डी मधले काही रिझल्ट लागायचे आहेत त्याची अपडेट देणार आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे।